नमस्कार, मी जगदीश देशमुख. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या या आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पीएनजी जोडण्यांना 24 तासामध्ये परवानग्या मंजूर करा असं छगन भुजबळ यांनी आदेश दिलेत. राज्यातल्या ऊर्जा संकटावर सरकारनं हे आदेश दिलेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हे आदेश दिले. पीएनजी जोडण्यांना 24 तासात परवानग्या मंजूर करा असे आदेश दिले गेलेत. सध्या गॅस पुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून हे आदेश दिले गेलेत. 24 तासात सर्व परवानग्या मंजूर करा असे हे आदेश दिले गेलेत. अनेक लोक पीएनजी न घेता, पीएनजी म्हणजे पाईपलाईननी येणारा गॅस, ते न घेता सिलेंडरचा गॅस वापरतात. तर इथे आता असा आदेश आम्ही काढलेला आहे की जर गॅसची पाईपलाईन तिथे जर गेली असेल त्या ठिकाणी, मग ते हॉटेलवाले असतील, तुमचे काय कुठले कोणी असेल किंवा घरगुती गॅसवाले, त्यांनी ताबडतोब अर्ज करा की आम्हाला या गॅसचं कनेक्शन पाहिजे. ते खोदायचे असतात, म्युन्सिपाल्टी परमिशन देत नाही, ते त्याचे पैसे मागतात वगैरे. त्यांनी सांगितलं की हे सुद्धा परवानगी मिळाली असं समजण्यात यावे आणि ते शुल्क सुद्धा माफ करण्यात यावे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेत. जय, आखाती युद्धामुळे अनेक ठिकाणी गॅस पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्याचा परिणाम आपण गेले काही दिवस पाहतोय. या सर्व पार्श्वभूमीवर हे आदेश दिलेले आहेत. किती सोयीस्कर होणार आहे या आदेशामुळे? नक्की जगदीश, आपण पाहायला गेलं तर खरं म्हणजे सर्वसामान्यांना एक दिलासा मिळणारी खरं तर निर्णय हा जो आहे तो आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या अर्थी आपण पाहिलं, यापूर्वी गेल्या काही दिवसांपासून LPG गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागलं होतं. अनेक ठिकाणी लांबच्या लांब रांगा या LPG गॅस सिलेंडर घेण्यासाठी खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच अनुषंगाने एक महत्त्वाचा निर्णय खरं तर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला आहे. आणि त्या म्हणजे LPG गॅसच्या तुटवड्यानंतर आता PNG गॅसला जे आहे ते प्राधान्य देताना आता सरकार पुढे पाऊल टाकताना पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने PNG गॅस पाईपलाईन ही सुविधा घरोघरेपर्यंत पोहोचावं याकरिता आता जे गॅस डिस्ट्रीब्युटर आहेत त्या लोकांना 24 तास काम करण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यासाठी जे काही नागरिक अर्ज करत होते त्यांचा अर्जसुद्धा आता 24 तासामध्ये मंजूर होणार आहे. आणि त्यामुळे एकंदरीत या सर्व निर्णयामुळे एक सकारात्मक त्या ठिकाणी सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज, त्याचबरोबर रुग्णालयांना 50% सवलत या PNG गॅसमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी दिलासा हा मिळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने अन्न पुरवठा व नागरी मंत्री छगन भुजबळ हे स्वतः यामध्ये त्यांनी जे आहे ते अधिकारी नेमले आहेत. हे अधिकाऱ्यांच्या मार्फत या संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते ही पार पडेल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार किंवा कोणाची गैरसोय होऊ नये याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी त्या मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे एकूणच सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी जी आहे ते आज सकाळी समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. PNG गॅसची हा पुरवठा हा आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी सुद्धा जे आहे ते गॅस डिस्ट्रीब्युशन यांना आवाहन करण्यात आलं. आणि त्या ठिकाणी यासाठी जे आहे ते रस्त्यावरती खोदकाम करायला लागत असेल याला सुद्धा परवानगी जी आहे ते ती लागणार नाही आहे. त्याचबरोबर अत्यावश्यकता सेवेमध्ये सुद्धा याची नेम जे आहे ते त्यामुळे करण्यात आले. ज्या पद्धतीने यापूर्वी वीज पुरवठा सेवा त्याचबरोबर पाणी पुरवठा सेवा होती, आता यानंतर PNG पुरवठा सेवा सुद्धा यामध्ये अतिआवश्यक सेवेमध्ये जे आहे ते त्यामध्ये आणण्यात आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्यांसाठी झाल्याचा जोडलेले रहा.